सांगली मिरज कुपवार महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 10 मधून अशोक मासाळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। त्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत करत त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला। यावेळी बोलताना मासाळे यांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या महापालिकेच्या सभागृहात ठामपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केला। विशेषतः रस्त्यांची दुरवस्था, गटारींची अडचण, ओपन स्पेसचा अभाव आणि बंदिस्त नाल्यांचे प्रश्न यावर लक्ष केंद्रित करून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। मासाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून अण्णा लोकसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। त्यांच्या सातत्यपूर्ण कामाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांची महासभेसाठी निवड करण्यात आली आहे। या निवड प्रक्रियेदरम्यान उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदारे तसेच गटनेते मनुद्दीन बागवान यांचे मार्गदर्शन लाभले। याआधीही त्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांसंदर्भात आयुक्तांकडे निवेदन देत विविध प्रश्न मांडले होते। नव्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विकास कामांना वेग देत नागरिकांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रभाग क्रमांक 10च्या विकासासाठी त्यांच्या पुढील कार्याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। मी अशोक चंद्रप्पा मासाळे, पूर्ण सांगली शहरामध्ये माझं सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आहे आणि मी राहायला प्रभाग 10 मध्ये आहे। अजित पवार गट राष्ट्रवादी या पक्षातून मला स्वीकृतपदी निवड केली। सर्व नेते आणि सांगलीतील सर्व राष्ट्रवादीचे नेते यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। ह्याबद्दल माझी निवड केल्याबद्दल मी सर्व नेत्यांचं मनपूर्वक आभारी आहे। मी सामाजिक कार्य व जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्याचं काम करीन आणि सुमित्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनुद्दीन बागवान साहेब, पद्माकर जगदाळे साहेब, इद्रिस नायकवडी आमदार यांच्या सहकार्यानं मी पूर्ण महापालिकेत जोमानं काम करीन। जय हिंद, जय भीम।